नमस्कार, मी बळी डिकळे. मी आलो होतो 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये जे आहे. तर इथं मला एक मित्र भेटले, ते म्हणजे पार्थ बेंडेकर. ते आपल्या परभणीचे आहेत आणि सध्या वास्तव्यात पुण्यात आहेत आणि ते एक उत्तम कवी आहेत. त्यांची एक कविता आपण सगळेजण ऐकूया. तर पार्थ, तुमची कविता ऐकूया. बळी दादा, एक मागणी नावाची कविता लिहिलेली. मागणी बघा की, काय करावे उगास ते चंद्रतारे आणून, काय करावे उगास ते चंद्रतारे आणून, मी तुला घेतो आणि तू मला घे जाणून. काय करावे उगास ते चंद्रतारे आणून, मी तुला घेतो आणि तू मला घे जाणून. थोडा मी बदलेल, थोडी तूही चेंज हो. थोडा मी बदलेल, थोडी तूही चेंज हो. मी होतो मोबाईल पण तू त्याची रेंज हो. मी होतो मोबाईल पण तू त्याची रेंज हो. आणि स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी. स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी. तेव्हाच मी करेन म्हणतो स्वतःच तुझ्या नावी. स्वप्नामध्ये भटकत मी पोहोचेल तुझ्या गावी. तेव्हाच मी करेन म्हणतो स्वतःच तुझ्या नावी. आणि समज तुलाही माझी युक्ती मुळीना भावली. समज तुलाही माझी युक्ती मुळीना भावली. तू बन खुशाल देह, मी बनतो त्याची सावली. तू बन खुशाल देह, मी बनतो त्याची सावली. आणि तू माझी होशील काते मोठे गुपित आहे. तू माझी होशील खाते मोठे गुपित आहे. मी तुझाच आहे कायम, विधी लिखित आहे. मी तुझाच आहे कायम, विधी लिखित आहे. आणि नाहीत मोठ्या अपेक्षा, नाही मोठी मागणी. नाहीत मोठ्या अपेक्षा, नाही मोठी मागणी. मी तयार होण्या मासा, जर तू होशील पाणी. तयार होण्या मासा, जर तू होशील पाणी. आता ही झाली मुलाची मागणी मुलीला. आता मुलगी काय म्हणते हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण मुली या चौकस असतात. त्यांना समाज, चालीरीती, आई वडील यांचं थोडं जास्त देणं घेणं असतं. म्हणून मुलीचं उत्तर बघा की, आवडतोस मलाही तू पहिल्या भेटीपासून. आवडतोस मलाही तू पहिल्या भेटीपासून. पण माय माझी पोट भरते चार घरची भांडी घासून. आवडतोस मलाही तू पहिल्या भेटीपासून. पण माय माझी पोट भरते चार घरची भांडी घासून. जात जरा खालचीच आणि हातावरी पोट. जात जरा खालचीच आणि हातावरी पोट. मी झाले जर का तुझी, लोक लावतील गालबोट. मी झाले जर का तुझी, लोक लावतील गालबोट. आणि हसत हसत का होईना विषय हा निघणारच. हसत हसत का होईना विषय हा निघणारच. नाव तुझं लागलं तरी लोक माझी जात बघणारच. नाव तुझं लागलं तरी लोक माझी जात बघणारच. आणि तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे. तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे. पण समानतेच्या नावाखाली ती फार मोठी दरी आहे. तुझी माझ्यासाठीची तळमळ जरी खरी आहे. पण समानतेच्या नावाखाली ते फार मोठी दरी आहे. म्हणून मीही राजा तुझ्यापासून दूर राहते. म्हणून मीही राजा तुझ्यापासून दूर राहते. प्रत्यक्षात नसले तरी रोज आरशात तुलाच पाहते. आणि मी तुझीच असेल की रे, मी तुझीच असेल की रे पुढचा जन्म भेटल्यावर. मी तुझीच असेल की रे पुढचा जन्म भेटल्यावर. तू आणि मी मिळून जात बाजूला लोटल्यावर. तू आणि मी मिळून जात बाजूला लोटल्यावर. आता फक्त ती जात बाजूला लोटूया, कारण यापुढे कोणाचीच कहाणी अधुरी राहायला नको. वा, मस्त, भारी भारी कविता, भारी वाटतं. पार्थ हा वयानं फक्त 19 वर्षाचा आहे आणि वयाच्या 16व्या वर्षी कोणती नोवेल आली होती? माझी वयाच्या 16व्या वर्षी वेद नावाची कादंबरी आलेली. आणि सध्या मी एका विषयावरती दुसरी कादंबरी लिहितोय. खूपच भारी. आणि मुळात म्हणजे आपल्या मराठवाड्यातला माणूस म्हणल्यावर प्रेम तर वाटणारच. कशी वाटली तुम्हाला कविता? आवर्जून कमेंटमध्ये कळवा. भारी वाटली.